गौतम बुद्धांच्या डोक्यावर गोगलगायी का होत्या याबद्दलची कथा खूप प्रसिद्ध आहे आणि ती बुद्धांच्या करुणा आणि त्यागाच्या शिकवणुकीचे प्रतीक मानली जाते. कथेचा उगम आणि महत्त्व. या आख्यायिकेनुसार एकदा गौतम बुद्ध एका झाडाखाली गहन ध्यानात मग्न होते. सकाळपासून दुपार झाली आणि सूर्य डोक्यावर आला. कडक उन्हामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता वाढू लागली, पण ते ध्यानात इतके लीन झाले होते की त्यांना त्याची जाणीवही झाली नाही. हे पाहून जवळच्या गवतातून 108 गोगलगायींनी बुद्धांच्या डोक्यावर चढायला सुरुवात केली. त्या सर्व गोगलगायींनी एकत्र येऊन बुद्धांच्या डोक्यावर एक थर तयार केला, ज्यामुळे त्यांचे डोके थंड राहिले आणि त्यांचे ध्यान भंग झाले नाही. या गोगलगायींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बुद्धांना मदत केली. उन्हामुळे आणि पाण्याच्या अभावामुळे त्यापैकी काही गोगलगायींचा मृत्यू झाला, पण तरीही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही. त्यामुळे या गोगलगायींना बौद्ध धर्मात शहीद गोगलगायी मार्टीर स्नेल्स असेही म्हटले जाते. प्रतिकात्मक अर्थ. या कथेचा प्रतिकात्मक अर्थ खूप सखोल आहे. करुणा आणि निस्वार्थता. ही कथा दर्शवते की कोणताही जीव, तो कितीही लहान असो, दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपले सर्वस्व अर्पण करू शकतो. परस्पर मदत. गोगलगायींनी एकत्र येऊन बुद्धांना मदत केली. हे सहकार्याचे आणि एकमेकांना मदत करण्याचे महत्त्व सांगते. त्याग. गोगलगायींनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बुद्धांचे ध्यान पूर्ण होण्यास मदत केली. हा त्याग बुद्धांच्या शिकवणीशी सुसंगत आहे. आजही अनेक बौद्ध मूर्तींवर बुद्धांच्या डोक्यावर जे लहान लहान गोलाकार रचना दिसतात त्या खरं तर त्यांच्या कुरळ्या केसांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते. पण अनेक बौद्ध विद्वान आणि कथाकार त्या रचनांना याच 108 गोगलगायींचे प्रतीक मानतात. ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक जीवात इतरांसाठी दया आणि मदत करण्याची क्षमता असते.